नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज ना आहे रविवार स्पेशल आज मी मटण रस्सा बनवणार आहे। करायला सोपा एकदम आणि चवीला खूप छान लागतो आणि मटण ना एकदम मऊसूत कसं शिजवायचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे। चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही बघू शकता हे अर्धा किलो मी मटण घेतलेलं आहे। मटण 2 ते 3 वेळा ना छान असं धुवून घेतलंय आणि त्यानंतर त्याला ना हळद लावायची आहे अर्धा टीस्पून आणि 1 टीस्पून ना इथे मीठ लावलेलं आहे। आता हे व्यवस्थित ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मटणचे पीस ना छोटेच ठेवायचे, जास्त मोठे नाही ठेवायचे, म्हणजे पटकन शिजतात ते। तर आता बघा कढईमध्ये ना तेल गरम केलं आणि त्यामध्ये आपल्याला हे हळद मीठ लावलेलं मटण घालायचं आहे आणि ते चांगलं 1 मिनिटभर परतून घ्यायचं। हे बघा आता परतून घेतलं मी, त्यानंतर आता झाकण ठेवायचं वरती आणि पाणी घालायचं आहे झाकणावरती। आपल्याला हे जे मटण आहे ना ते वाफेवरतीच शिजवायचं आहे। 15 ते 20 मिनटं हे मी आता शिजवून घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता। आणि मटण आपलं हे शिजलेलं आहे आणि त्याला ना पाणी पण छान बघा सुटलेलं आहे। हे बघा आता हे ना आपण सूप म्हणून पण वापरू शकतो, पण मी आता हे डायरेक्ट फोडणी देणार आहे। तर इथे बघा आता गॅसवरती कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये ना आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे 1 छोटा चमचा आणि इथे घातलेलं आहे मी तमालपत्र आणि इथे घातला आहे 1 बारीक चिरलेला कांदा, छोटासा घेतला आहे मी। आता हे सगळं ना व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं। आता ही मी फोडणीला आलं लसूणची पेस्ट 1 छोटा चमचाच वापरलेला आहे, कारण जे आता मी वाटण घालणार आहे ना त्यामध्ये पण मी आलं लसूण वापरलेलं आहे त्याच्यामुळे। त्यानंतर मी इथे 1 टॅमॅटो घातला, टॅमॅटो कांदा व्यवस्थित चांगलं परतून घेतलं ना 1-2 मिनटं की नंतर आता हे वाटण घालायचं। आता हे ना कांदा, खोबरं, आलं लसूण आणि गरम मसाले याचं वाटण आहे आणि या वाटणाची रेसिपी ना आपल्या चॅनलवरती मी अगोदर दाखवलेली आहे। तर ते चांगलं परतून घ्यायचं वाटण। त्यानंतर यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालायची, तिखट घालायचं आणि इथे घातलेलं आहे मटण मसाला घातलेला आहे। आता हे ना सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेतल्याच्यानंतर मसाला खाली लागू नये ना म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आता बघा मसाला आपला ना चांगला परतला गेला आहे, तेल पण छान अगदी त्याला सुटलेलं आहे। आता आपण उकडून घेतलेले जे मटण आहे ना ते यामध्ये घालूया। आता मटण शिजवताना काय करायचं, नेहमी बघा वाफेवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कधी कधी अर्धा तास वगैरे लागतो, कुकरला शिजवला ना तर व्यवस्थित त्याची चव लागत नाही, म्हणून वाफेवरतीच आपल्याला हे कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर आता बघा हे मटण आहे ना ते चांगलं परतून घेतलं मी या मसाल्यामध्ये। त्यानंतर आता त्यामध्ये पाणी घातलेलं आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। त्यानंतर झाकण ठेवून हे छान असं शिजवून घेतलं मी मटण आणि हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता मटण आपलं शिजलेलं आहे। हे बघा आता रस्सा पण व्यवस्थित झालेला आहे, जास्त पातळ पण नाही झालेला। आता आपण ना वरतून घालूया कोथिंबीर आणि त्यानंतर गॅस बंद करूया। तर आजची ही मटण रस्सा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद।